प्रभाग क्रमांक 22चे कर्तव्यदक्ष नगरसेवक किसन जाधव, अंबिका जाधव, प्रभाग क्रमांक 22चे नगरसेवक किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं। किसन जाधव यांचं सोनामाता शाळा मोदी येथे संपर्क कार्यालय होतं, त्याचं नूतनीकरण करण्यात आलं असून या कार्यालयाचं उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी आमदार देवेंद्र कोटे यांचीही उपस्थिती होती। उद्घाटनानंतर जयाभाऊ गोरे तसंच देवेंद्र कोटे यांचा इच्छा भगवंताच्या मित्र परिवाराच्या वतीने भव्य असा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी नागेश अण्णा गायकवाड, अंबिकाताई गायकवाड, चैत्राली गायकवाड, मोदी भागातील नगरसेविका यांच्यासह इच्छा भगवंताचे मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेबांच्या शुभ हस्ते मी ज्या भागातनं प्रतिनिधित्व करतो क्रमांक 22 याचं नूतन भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाचा शुभारंभ जिल्ह्याचे सक्षम नेतृत्व असलेले पालकमंत्री आपले जयाभाऊ गोरे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कार्यालयाचं फीत कापून शुभारंभ झालं आणि शुभारंभाच्या नंतर स्वर्गीय पंडित दीनदयाल यांच्या प्रतिमेस आज दीप प्रज्वलन करून या कार्यालयाचं शुभारंभ झालं। या प्रसंगी शहर मध्येचे दमदार युवा आमदार आदरणीय देवेंद्रदादा कोटे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि या कार्यक्रमास आवर्जून आमचे सहकारी नगरसेवक लोक नेतृत्व नागेश अण्णा गायकवाड, आमच्या सहकारी नगरसेविका सौ चैत्रालीताई गायकवाड, आमचे सहकारी नगरसेवक दत्तात्रयजी नडगिरी, आमच्या या ठिकाणी मोदी भागातील नगरसेविका सौ कदमताई, त्याच पद्धतीनं सोरेगाव परिसरातील नगरसेवक श्री पाटील साहेब, या सर्व नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये आमचे युवा सहकारी शिवराजजी गायकवाड, अमोलजी गायकवाड, अंबादास भाऊ जाधव आणि आमचे भागातील सर्वच सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आणि या कार्यालयामधून लोकांचे पालकमंत्री साहेबांनी सूचना दिल्या की या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांचे सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवणं आवश्यक आहे। आम्ही आपल्या माध्यमातून माझ्या प्रभाग 22च्या तमाम मतदारांना त्याच पद्धतीने तमाम सोलापूर शहरवासियांना या ठिकाणी अभिवचन देतो। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे असतील, शहर मध्येचे आमदार देवेंद्रदादा कोटे असतील यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी या कार्यालयामधून सर्वसामान्यांचे सगळे प्रश्न या ठिकाणी सोडवले जातील असं या ठिकाणी अभिवचन देतो। दूरदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला